आता संघ जो मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर MCCनं चांगला प्रयत्न केला, पण जी परंपरा आहे कैलास पाटील आपण नेहमीच पाहिले की डिफेंडिंग चॅम्पियन लागोपाठचे 2 विजेतेपद नाही घेऊ शकत. आता MCC विरार गेल्या वर्षीचा चॅम्पियन होता या स्पर्धेचा. गणेश जीवन होते त्या टीममध्ये. काल आपण विजय खाणेकर यांनाही पाहिलं, पण हा MCC विरार होता जो डिफेंडिंग चॅम्पियन होता, तो मात्र स्पर्धेच्या बाहेर गेलाय. नचिकेत 11 ज्यानं मॅचला जिंकलंय महाराष्ट्र बॉईज आणि सुमित 11 असा मॅच स्टार्ट होतोय. स्टार्ट ऑफ द मॅच सुमित 11 वर्सेस बघितला महाराष्ट्र बॉईज यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात होते. समोरच्या कक्षामध्ये थोडासा हलकासा बदल होईल. आमच्या जोडीनं आता पुन्हा एकदा झहीरभाई जॉईंट होतील. मग आपण आवाज ऐकला होता तो कैलास पाटील आणि प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकला होता. सुशांतचा आवाजही आपण ऐकलाय. आचोळेतून खास करून ते इथे आले होते, त्यांनी सुद्धा आपला आवाज इथे दिलाय, त्यामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. कारण एक व्ह्युअर आहे, त्याने सुद्धा सुशांत यांच्या समालोचकांची प्रशंसा केलेली आहे. महाराष्ट्र बॉईज एक प्रतिनिधी येऊ द्या, एक प्रतिनिधी पंच थांबा. नाही आनंद आहे, पण एक प्रतिनिधी आपला येऊ द्या. महाराष्ट्र बॉईज आपला एक एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवा. सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज झाल्यात. प्रशांत आणि वासू आणि पहिले षटक हाताळण्यासाठी आनंद रेडी झाल्यात. असा दिवस बघा, हा उद्या ग्रँड फेअरचा दिवस आहे. काही गोष्टी क्लिअर होतील थोड्याशा जसं दुर्कड आहेत. अपील भरपूर झाले. पहिल्या चेंडूवरती अपील झाले. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता नक्कीच झहीरभाई देखील दाखवलं होतील. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता, मिस केलं ते चेंडूला प्रशांतनं. ह्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं सुमित 11 प्रशांतनं चांगला स्टार्ट मिळवून दिला होता, तो आता प्रशांत स्ट्रायकर एंडला आहे. स्विचिटचा फटका चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. पहिला चौकार आलाय प्रशांत यांच्या बॅटमधनं. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार, चौकार. डीजे कुठे असेल तर आपण तुम्ही सुद्धा या. डीजे पहिला चौकार आलाय. स्विचचा फटका. प्रशांतचा मी उल्लेखही केला की ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये केले ते आपण पाहिले. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आनंद पुन्हा एकदा सज्ज होतील. टप्प्याचा चेंडू पुन्हा स्विच करायचा तर पण आता प्रोटेक्शन लावलेलं आहे. गली रिझन मधला क्षेत्ररक्षक थोडासा डाव्या बाजूला होता, तो आता उजव्या बाजूला आणलाय. त्याचं कारण एकमेव आहे, शनिवारचा दिवस आहे, सॅटर्डेचा दिवस आहे, प्रेक्षकांची संख्या भरपूर आहे. आणि आता मॅच जसं आजच्या दिवसामध्ये कोण 3 संघ जे क्वालिफायच्या रेसमध्ये होणार, ती रेस थोडीशी कठीण आहे, पण पुढे चालले. पहिल्या 3 चेंडूचा खेळ 5 धावा फलकावरती आतापर्यंत आलेत. पुन्हा एकदा स्विच हिट. चेंडू चालला सीमारेषेचा बल पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक चालल्यात. चेंडू अडवण्यात पण तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. याच्या अगोदर आपण प्रशांतच्या बॅटमधनं स्विच हिट पाहिला होता. आता वासू यांनी देखील तोच प्रयत्न केलेला आहे. या 3 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धाव फलकावरती 8. सुमित 11 जो प्रथम फलंदाजी करतोय समोर महाराष्ट्र बॉईज. जे 15 संघ कालपर्यंत होते, आज 3 संघ 18 संघ ते उद्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. टप्प्याचा चेंडू होता, पुलचा फटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर येतील तोपर्यंत 1 धाव या चेंडूवर पूर्ण केली. एका धावेशी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा धाव फलकावरती 9.
5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 9. धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. एकाच पद्धतीने आई फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टाळ्यांचा गजर बरोबर डाव्या बाजूने आल्या कारण महाराष्ट्र बॉईजचे बरेचसे पाठीराखे त्या बरोबर डाव्या बाजूला आहेत. तिथून टाळ्यांचा गजर झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक चौकार आलाय. धावा आहेत धावफलकावरती 9. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील झहीरभाई. एक गाणं ऐकूया आणि येऊया सुमित 11 वर्सेस महाराष्ट्र बॉईज या सामन्याकडे. शुक्रिया दुकान सर जी, हमारे साथ कॉम बॉक्स में जोड़ते हुए नजर आ रहे हैं. इससे पहले आवाज़ को सुना कैलाश पाटिल सर जी और हमारे प्रमोद सर जी को, एक बेहतरीन आवाज़ के मालिकों को. और एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ दूसरे फेरी का ये तीसरा मुकाबला. बिग फाइट, बिग ब्रो आपके सामने है. एक तरफ महाराष्ट्र बॉयज, एक तरफ है सुमित 11. एक लाजवाब मुकाबला. गणेश गेंदबाजी बात तैयार. शॉर्ट गेंद पुल किया है. गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के देखने को कैच बनेगा या नहीं. कैच ड्रॉप. यहां पर 1 को 2 में तब्दील कर जाएंगे वहां पर प्रशांत. एक बेहतरीन रन के दोनों बल्लेबाजों के द्वारा. इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती, इसको जाकर पहुंचता हुआ 11 रनों पर. तो सजी आप ये मुकाबले की शुरुआत हुई है. अब तमाम खिलाड़ी इस मैदान पर अपनी जी जान लगा देंगे. क्या करना चाहेंगे आप. नाही, काउंटडाऊन चालू झालं. त्याच्यामुळे जसं मोबाईल मधले एक गेम खेळतो त्यावेळेला एक लेअर कठीण येते, तशी कठीणवाली लेअर तुम्हाला येणार आहे. एक जसा टप्पा तुम्ही पार करणार तसा कठीण टप्पा कदाचित येऊ शकेल. अकोटप्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. बरोबर एस्टारवरना चेंडू पार झालाय. गणेश आहेत गोलंदाजीसाठी. डॉट बॉल आला. एक चौकार आला होता सुरुवातीला. धावा आहेत धावफलकावरती 11. 1.2 षटकांचा खेळ झालाय. स्कोर 1-1-11 11. सही कहा दुकान सर जी. 11 रन बने. सुमित प्रशांत स्ट्राइक पर, गणेश गेंदबाजी पर. एक बड़ा मुकाबला है. पहली गेंद पर चौका लगाया था प्रशांत ने. अगली गेंद खेलता है यार राइट हैंड राउंड विकेट से गेंदबाजी होती हुई. ऑफ स्टंप पर गेंद खेलना चाहते थे. बैट और गेंद का संबंध नहीं. लगातार दूसरी गेंद डॉट. अब बैकअप किया है महाराष्ट्र बॉयज के गेंदबाज गणेश ने. दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप. नाही, गणेशकडे अनुभव आहे त्याच्यामुळे तो दाखवतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. थोडासा अँगलही आहे. खेळताना पाहतोय आणि अशा खेळाडूला बीट केले. त्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ दिलाय. प्रशांतला बीट केलंय. जो आक्रमक फलंदाज आहे त्याला बीट केलेला आहे. मागच्या 2 चेंडूवरती धावा नाही आल्या. त्याचा आता दबाव नक्कीच येणार. 9 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे मोठा फटका येणं आवश्यक आहे. फुटटॉस समोर सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला फिल्डर येतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण महाराष्ट्र बॉईज सुद्धा बऱ्याच वेळा या स्पर्धेमध्ये खेळलाय. एक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आलेली असते, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 12 धावा. सही कहा तुमन सर जी. 12 रन बने हैं. 4 गेंदों का खेल हुआ. 8 गेंदों का खेल आना बाकी है. अगली गेंद शॉर्ट गेंद पुल किया वाशु ने और गेंद जा रही डिफाइन पर. खिलाड़ी जब तक गेंद को कलेक्ट कर पाएंगे 1 को 2 में तब्दील किया जाएगा दोनों बैटर के द्वारा. इस 2 रन के साथ रंग संख्या में बढ़ती. रंग संख्या जाकर पहुंचेगी 14. 14 बिना कोई नुकसान के सुमित 11 टीम. अच्छा मुकाबला चलता हुआ. 7 गेंदों का खेल आना बाकी है. तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप. अगली गेंद आना बाकी. 1.5 षटकांचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या फेरीचा महत्वाचा मॅच सुमित 11 वर्सेस महाराष्ट्र बॉईज या 2 संघादरम्यानचा मॅच सुरू आहे. अकोटप्याचा चेंडू आहे. पोलचा फटका. लॉंग लेग रिजन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. सरळ गेला सीमारेषा पार.
20 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली होती. पहिले 5 चेंडूचा खेळ पाहिला तर 5 धावा होत्या, पण शेवटचा चेंडू हाताळताना सिक्सर षटकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 20-20. पुढचा मॅच जो येतोय तोही तितकाच महत्वाचा असणार आहे, कारण तिथे नाणेफेकीचा कॉल होणं गरजेचं आहे. DVCC राजापूर आणि 444 आचोले बॉयज या 2 संघादरम्यान होईल पुढचा मैच. सही कहा सजी, इसके बाद बड़ा मुकाबला आ रहा है. चलिए दोनों कप्तान से विनती है कि टॉस के लिए आ जाए. आखिरी ओवर किसके ऊपर खंदे पर जवाबदारी दी जाएगी महाराष्ट्र बॉयज द्वारा. और तुगन सर जी आपने सही कहा, उनके जानी से एक टूर्नामेंट आता है और हमें समर्थन करने की संधि मिलती है. उस महाराष्ट्र बॉयज के टूर्नामेंट में एक बड़ा मुकाबला है, बिग फाइट. यश गेंदबाजी पर है, राइट नंबर से गेंदबाजी करने तैयार. और बेहतरीन गेंद टप्पा गिरने के बाद सीधी विकेट कीपर काकड़ सजी के हाथ में जाती हुई आप रनआउट का विकेट एक को जाना पड़ेगा. प्रशांत ने अपने विकेट को सेक्रीफाइस किया है और सुनते हैं मधुर संगीत. कमांड डीजे सी. यश की कौन सी अंदाज में गेंद थी, ऑफ स्टंप पर गेंद थी. गेंद आउट साइड पर खेलना चाहते थे प्रशांत, मगर बैट और गेंद का संबंध नहीं. विकेट कीपर ने लाजवाब गेंद को केदर किया. उसके बाद गेंदबाज यश के हाथ में दिया और प्रशांत को लौटना पड़ा. पहला झटका इस मैदान पर. कौन सी टीम बल्लेबाज मैदान के बाहर जाएंगे, ये अंपायर हमारे वहां पर है. देखिए वहां पर रिप्ले में कुछ बातें हमारे ऑफिशियल अंपायर से हो रही है. तो जी क्या कहना चाहेंगे आप? पंच आपला निर्णय देतील, तिथे इशाराही करतील, कारण कोण बाद आहे नाही आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. और तुकाम सर जी, आज महाराष्ट्र बॉयज जब जब इस मैदान पर खेली तो उनके बाकी पार्टी राखे को आपने देखा है, बेहतरीन जुनून है. गेंद डॉट हो, सिक्सर आए, चौके आए, फिर भी वो टालियां इस मैदान पर गुजरेगी. और एक खिलाड़ी डकआउट ऐसा होना भी चाहिए. खिलाड़ी आपका बेहतरीन बल्लेबाजी कर रहा है, गेंदबाजी कर रहा है, तो आपका जुनून होना चाहिए. उनको आप टाली बजाएंगे, उनका हौसला बुलंद होगा. क्या कहना चाहेंगे आप? बहुत ही बेहतरीन मुकाबला है. चर्चा हो रही है हमारे ऑफिशियल अंपायर द्वारा. देखना होगा किस कौन से बल्लेबाजों को जाना होगा. अब हमारे ऑफिशियल अंपायर ने चर्चा की है कौन सा बल्लेबाज मैदान के बाहर जाएगा. बहुत ही बड़ी चर्चा इस मैदान पर है. डिसीजन पेंडिंग है. हमारे ऑफिशियल अंपायर जाकर चर्चा कर रहे हैं मैदान के अंदर और निर्णय हमारे कॉम्बॉक्स तक आएगा, हमारे स्कोरर तक. हो या पंचाने इशारा केलाय तो डॉट बॉल. हा पहिला डॉट बॉल आलाय. शेवटचे 5 चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचं होतं चेंडूला. जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 1 धाव्याने जे स्कोर जाऊन पोहोचेल तो 21-22चा इशारा होत असताना 1 रन ऍड होईल धावफलकावरती महाराष्ट्र बॉयज. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम सुमित 11. क्या बेहतरीन मुकाबला चलता हुआ. यश की गेंदबाजी, 2 लगातार गेंदे, टॉस होने जा रहा है. रिवर्स के अंदाज में खेला है वासु ने और गेंद को बेहती है डीप टर्नमैन पर. देखने का अंपायर का निर्णय 4 रनों के लिए टॉस हुआ है. सिक्का उछला, किसके पक्ष में गिरा वो भी देखेंगे. डीजे ऑपरेटर को देंगे मौका. कमांड डीजे. शॉट नहीं परखा बल्लेबाज ने. वासु है स्ट्राइक पर, जिन्होंने अपनी स्ट्राइक को रोटेट किया है. प्रशांत नॉक स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार.
आउट साइड पर आ गेंद को खेल दिया, डीप पर गेंद जा रही है, जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे तुरंत आएगा विकेट कीपर के दस्तानों में। 1 को 2 में तब्दील कर जाएंगे कि दोनों बल्लेबाज या बल्लेबाज को लौटना होगा। अब बल्लेबाज प्रशांत को लौटना होगा। बड़ी मछली जाल में आदमी, कमांडीज है। चाहेंगे आप मुकाबले में जी जान लगा रहे हैं। हर खिलाड़ी जानते हैं कि इस मुकाबले की अहमियत, इस टूर्नामेंट की अहमियत, क्योंकि आखिरी पड़ाव आने वाला है। क्योंकि दोस्तों वो तो झांकी थी, अभी असली पिक्चर आना बाकी है। वो आगाज था, ये अंजाम है। और कल की सूरज सुबह का लेकर कौन आएगा, कौन इस मैदान पर अपनी चैंपियन बनने का इरादा लेकर आएगा। आज कौन सी 3 टीमें जाएगी क्वालिफाई के रेस में, ये भी देखने वाली बात होगी। वासु स्ट्राइक पर है, अगली गेंद तैयार, यश गेंदबाजी पर है। ऑफ स्टंप के बाहर गेंद लेग स्टंप के बाहर आती हुई अंपायर का इशारा था, वो वाइड का। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचेगी 27। तुमसा जी क्या कहना चाहेंगे आप? 27 धावा आणि जितकी धावसंख्या यायला होती तितकी धावसंख्या आतापर्यंत आले, कारण अंडर फ्लड लाईन्स 30च्या आसपासची धावसंख्या कदाचित गेल्या 5 दिवसामध्ये आपण पाहिले। त्याच्यामुळे ही धावसंख्या सुद्धा एक चॅलेंजेबल ठरू शकेल। हे रात्रीचं सत्र आहे, संध्याकाळचं सत्र संपले, रात्रीचं सत्र चालू झाले। शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू मागच्या सामन्यातील शेवटच्या चेंडूवरती सिक्सर आला होता, शेवटच्या चेंडूवरती मिसफील्ड झाली होती। हा शेवटचा चेंडू विकेट आला, शेवटच्या चेंडूवरती विकेट आला। 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा ते धावफलकावरती 27-28 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे। त्यानंतरचा होणारा सामना ज्याची नाणेफेक झाले, 4-4-1 आचरे 22 संघ खेळेल आणि एक कॅश प्राइज आलेला आहे। 4-4-1 आचोळे बॉईजचे संस्थापक आणि आगरी समाज आचोळेचे विद्यमान अध्यक्ष विशाल जयराम पाटील जे आता सध्या उपस्थित देखील आहेत या मैदानावरती, त्यांच्याकडनं समालोचकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। कारण जे समालोचन होते कैलास पाटील आहेत, जहीरभाई आमच्या जोडीने, प्रमोद सर सुद्धा होते, स्वतः सुशांतचा आवाज देखील आपण ऐकलाय, शांताराम घरात यांचाही आवाज ऐकलाय। तर त्यामुळे विशाल जयराम पाटील जे 4-4-1 आचोळे बॉईज याचे संस्थापक आहेत आणि आगरी समाज आचोळेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आले। धन्यवाद विशालजी, नक्कीच तुमच्या अशा या प्रोत्साहनामुळे एक नवी ऊर्जा, नवी एनर्जी नेहमीच जी समालोचकांना कॉमेंटेटर मिळत असते। थँक्यू व्हेरी मच। त्यांचा संघ पुढच्या सामन्यामध्ये खेळणार आहेत, पण आता पुढच्या मॅचच्या दिशेने जाऊया। हाही मॅच महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी। महाराष्ट्र बॉईज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुमित 11, या 2 संघादरम्यानचा मॅच 28चा पाठलाग करायचा आहे। हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेने। कडवायची 18-28 कालच्या दिवसामध्ये शेवटचा मॅच 18-26 होता। त्याच्या अगोदर 18-23चा एक मॅच आपण मैदानावरती पाहिला होता। अंडर फ्लडलाइट्स का मी सांगतोय, कारण इथे खेळणं म्हणजे दिवसा खेळणं रात्री खेळणं किती फरक आहे, ज्याने खेळलंय त्याला माहिती आहे किंवा ज्याला खेळण्याचा अनुभव आहे त्याला माहिती आहे। कारण 2 गोष्टी असतात, अंडर फ्लडलाइट्स करता बॅट्समनसाठी चेंडूचा टप्पा ओळखणं, लवकर पोझिशनमध्ये येणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तसं फिल्डरसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ज्यावेळेला चेंडू वर जातो या वाईट फ्लडलाइट्समध्ये त्या चेंडूला न्याहाळणं पाहणं हेही तितकंच आवश्यक असतं। त्याच्यामुळे रात्रीचं क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे, जसं आयसाईट थोडीशी आपली कमी झालेली असते, त्याच्यामुळे या क्रिकेटलाही मजा येणार। सुशांत आहेत आमच्या जोडीनं, तेही थोड्या वेळाने जॉईंट होतील। पण 18 चेंडू आणि 28 धावा जयभाई, हा मॅच महाराष्ट्र बॉईजच्या संघाला आपण कित्येक वर्ष पाहिलंय, एक असा तुल्यबल संघांचा खेळाडूचा भरणा असलेला, पण समोर सुमितचा संघ देखील आहे, सुमित 11चा संघ देखील आहे, त्यांनाही या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे आणि ही संधी तेही नाही सोडणार, एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न तेही करणार। त्याच्यामुळे मॅच 18-28 आहे
8-8 दोन्ही बाजूला आहे. मैदानावरती गाठ आहे. 1-2 मध्ये नंबर आहेत. कोण 1 आणि कोण 2 याचा फैसला आता थोड्याच वेळात होणार आहे. शुक्रिया तुकाराम सर जी, विशाल पाटिल सर जी, आपका बहुत बहुत शुक्रिया जो हमारी आवाज़ को सुनते हुए आपने हमारे तक इनाम पहुंचाया. आपको ऊपर वाला भी बहुत कुछ दे ऐसी अपेक्षा और आप सही सलामत रहे ये अपेक्षा करते हैं. चलेंगे हम मैच की तरफ. और दोस्तों एक 27 से 28 रन बनाने हैं इस मैदान पर, जहां पर सुमित 11 टीम ने 27 रन बनाए. महाराष्ट्र बॉयज को जवाब देने के लिए वो 28 रनों का योगदान इस मैदान पर देना होगा, जवाब देना होगा. हमारे साथ सुशांत सर जी है, उसके बाद तुकाराम मांगेला सर जी है, कैलाश पाटिल सर जी है, प्रमोद सर जी है. और दोस्तों ये नारंगी का मैदान है जहां पर कोई छोटा ना कोई बड़ा, इस मैदान पर जो खड़ा वो सबसे बड़ा. क्या बात है तुकाराम सर जी, क्या कहना चाहेंगे आप? सुशांत सर जी आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच नक्कीच अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 18-28 असं समीकरण असेल. आणि नुकत्याच तुकाराम सरांनी सांगितलं कालचा मॅच होता 18-26चा. पाहूया काय घडतं मैदानामध्ये. नक्कीच दोन संघ आपल्या एकमेकांशी झुंज करताना दिसत आहेत. दुसऱ्या फेरीतील आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहूया मैदानामध्ये काय घडतंय. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. सामना सुरू होतोय. यस सर. मजा येणार आहे मॅचला, कारण हा मॅच दोन्ही बाजूने चालणार. 3 कॉमेंटेटर एकाच वेळेला आहेत. सुशांत आहेत, झहीरभाई आहेत आमच्या जोडीनं. त्यावेळेला डिस्कशनही होणार आहे की मॅच कसा चालणार. पण पहिले 2 षटकातील खेळ निर्णायक ठरणार आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी करण, ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कडक खेळलेला आहे. प्रोटेक्शन आहे. डीपवरती प्रशांत, एक धावे चेंडूवरती पूर्ण. ही कसरत आहे, ही कसरत आहे. मी का म्हटलं झहीरभाई, कारण ज्यावेळेला दव पडणार त्यावेळेला रन घेताना धावताना सुद्धा विचार करायला लागणार, फिल्डिंगसाठी विचार करावा लागणार. आता थर्ड अंपायर विचार करणार आहे हा आउट आहे की नॉट आउट आहे. सही कहा सर जी आपने. अब तो सब कुछ देखने को मिलेगा. मैं गिरना चाहता हूँ, गिर के भागना चाहता हूँ, फिर खड़े होकर खेलना भी चाहता हूँ, क्योंकि ये नारंगी का ऐतिहासिक मैदान है. सुशांत सर जी हमारे साथ है, प्रमोद सर जी इंतजार कर रहे हैं, कैलाश सर जी भी इंतजार कर रहे हैं. और दोस्तों ये नारंगी के मैदान पर मैंने कहा ना, हर कॉमेंटेटर स्कोरर तमाम को एक संधि मिलती है और वो संधि का सोना करिए और दोस्तों आगे बढ़िए. यही सोना इस मैदान से मिलेगा, क्योंकि ये मट्टी पर जिसने पैर रखा वो सोना ही बनकर उभरा है. सुशांत सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आपण मैदानाकडे वळतोय. काय घडतंय पाहूया. मैदानामध्ये एक धाव घेतली होती, चोटी धाव घ्यायचा प्रयत्न आता पुन्हा एकदा परतता येत नाही क्रीज मध्ये. पाहूया नक्कीच पंचांचा निर्णय. नक्कीच पाहतोय आपण स्क्रीनवर काय डिसिजन येतं पंचांचा. आता डिसिजन येणार आहे. तुम्ही जसं सुशांतने म्हटलंय, कारण ज्यावेळेला ते खाली पडले पुन्हा एकदा उठले परत धावले, इट्स OUT आउट. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये माझी जोडल्या होती, ज्यावेळेला आचोळ्या संघ वर खाली जाणारा मॅच आपण पाहिलाय. हा पण मॅच तसा चालू झालाय बघा. इथून टाळ्यांचा गजर येत होता ज्यावेळेला महाराष्ट्र बॉईज चांगला करत होता. आता तो टाळ्यांचा गजर थांबलाय, पण तो थांबता कामा नये. कारण आपला संघ चांगला करो त्यावेळेला प्रत्येकजण टाळ्या वाजवतात, पण आपला संघ जर अडचणीत असेल तर त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या येणं गरजेचं आहे. त्यावेळेला खरी कसरत असते. म्हणून टाळ्यांचा आवाज असा असतो ना, जसं एखादा झोपलेला असतो त्याला जागा करायला आवाज द्यावा लागतो. आवाज ऐसे दो की सोए को होश आ जाए और टाळे ऐसे बजाव ना की खेळणे वाले को जोश आ जाए. त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर ज्यावेळेला येईल तेव्हा खेळाडूंना मजा येईल. सध्या टाळ्यांचा गजर सुमित 11च्या डगआउटमध्ये झालाय, कारण पहिला धावबादचा विकेट आलाय. नक्कीच सर, तुमच्यासोबत समालोचन करताना नक्कीच एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तुम्ही एक प्रत्येक गोष्ट एक वेगळ्या पद्धतीने समजून सांगतात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेल तुकाराम सर. आपण सामन्याकडे बोलतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय करण, येतोय गणेशसाठी. आता मात्र लॉफ केल्याच्या प्रयत्नात नक्कीच बॅटची एज लागून जातोय. चेंडू स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर जातात. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचते. एकंदरीत 2 या आकड्यावर 2 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच जहीर सर काय सांगतील या मॅच मध्ये? 18-28 समीकरण आहे मॅच मध्ये आणि धावा झाल्या त्या 2 चेंडू 2 धावा आणि एक महत्वाचा गडी सुद्धा बाद आहे. सही कहा सर जी आपने. इस मैदान पर एक बेहतरीन विकेट गिरा है यश के रूप में, मगर गणेश स्ट्राइक पर अगली गेंद का दया ऑफ स्टंप पर गेंद स्ट्रेट ड्राइव खेला, लॉन्गों पर खिलाड़ी सेनाते कैच बनेगा, मगर खिलाड़ी वापस गिरा दिया. लॉन्गों पर गेंद जा रही है, मतलब गेंद तो फील किया जाएगा. 2 रन आसानी से पूरे हो जाएंगे. ये कैच छूटा है कि आप सुमित 11 के हाथ से ये मुकाबला सटकेगा? तुरंत सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच, कारण एक महत्वाचा खेळाडू आहे गणेश, त्यांचा हा झेल सुटलाय.
ज्यावेळेला गणेश बॅटिंग करतात बघा, बॅटमधला चेंडू निघाला ज्यावेळेला त्यांच्या दिशेनं आला, आश्वासक होते की हा झेल टिपणार, पण हा सोपा असा झेल सुटलाय, रेग्युलेशन कॅच सुटलाय, जसं तुम्ही उल्लेख केला कॅच सुटलाय, मॅच सुटलाय, बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात, अवलंबून असतात. थोडंसं पोझिशन खाली गेले बघा, गुडघ्याच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न केला, तिथे मिस्टेक झाले. अगली गेंद थी, हवा में है, खिलाड़ी पॉइंट से आ रहे हैं मगर गेंद फिर से लॉन्ग गिरेगी. जब तक गेंद को फील किया जाएगा फिर और एक एक जीवदान मिल रहे हैं, और ये बल्लेबाजों को जीवदान देना सुमित 11 टीम के लिए घातक बन भी सकता है, क्योंकि ये बल्लेबाजों की मैदान पर नहीं, हमने हर मैदान पर ये बल्लेबाजों को लड़ते हुए देखा है, बल्लेबाजी का जलवा भी करते देखा है. सुशांत सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही सांगितलं होतं नारंगीच्या मैदानामध्ये 3 सत्रामध्ये 3 सेशनमध्ये मॅचेस होतात, तर सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आपल्याला हवेचा ओघ कमी असतो पाहायला मिळतो. तसेच दुपारच्या सत्रामध्ये आपण हाय स्कोरिंग गेम सुद्धा पाहतोय. आता मात्र गेल्या आपण 6 दिवसापासून जे सामने पाहतोय त्यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग गेम पाहतोय. पाहूया चेस होतात की नाही. 18 चेंडू 28, काय सांगतील सर? नाही, धावांचा पाठलाग होऊ शकतो, धावा रोखवू शकतात, दोन्हीवरती विश्वास आहे आणि त्याच विश्वासावरती तुम्हाला खेळायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला विश्वास करायचा, धावांचा पाठलाग होईल. तर फिल्डिंग करणार, म्हणून म्हटलं ना बॅटिंग करणाऱ्या संघाला विश्वास ठेवायचा आहे. धावांचा फटका खेळला तर धावांचा पाठलाग होईल. आउट ऑफ द पार्क, इस षटकार 6 धावा. तर या डावा डिफेंडही केलू शकतात, पण आपोआप नाही होणार. असे चेंडू जर खेळवले तर नाही होणार. चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी तुम्ही जर केली तर हा मॅच तुमच्या हातामध्ये असू शकतो. पण असं जर संधी दिली तर कदाचित फलंदाज नाही सोडणार. गौतमनं तेच पाहिलं, गौतमच्या बॅटमधनं हा 6 षटकार. या षटकाचे धावफलक जाऊन बसते एकंदरीत डबल फिगर 1-1, 11 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो गौतम यांच्या मार्फत. गौतम वैयक्तिक 7 धावावर खेळतोय, 2 चेंडू. पाहूया पुढचा चेंडू करण याचा गौतमसाठी, शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा जशा पळून मारण्याच्या प्रयत्नात पाहूया काय घडतं. पंचांचा निर्णय नक्कीच यशाच्या अतिरिक्त बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू घोषित करतात पंच. अवांतर धावसंख्ये धावफलकामध्ये भर पडते. एकंदरीत स्कोर बोर्ड 12 रन्स ऑन द बोर्ड. यस सर, सही कहा सजी. अब आने वाली 13 गेंदें इस मैदान पर है, 16 रनों की दरकार है. मैच ऑन, टीवी ऑन रखिए. एक तरफ सुमित 11, एक तरफ महाराष्ट्र बॉयज. बड़ा मुकाबला, बिग फाइट. अगली गेंद तैयार, खरन गेंदबाजी पर है. ऑफ स्टंप पर आकर ऑन साइड खेलना चाहते थे. बैट और गेंद का संबंध नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला टीम की रन संख्या है इस मैदान पर 11. एक विकेट के नुकसान पर आने वाली 12 गेंदें, 16 की दरकार है. एक ब्रेक लेंगे, ब्रेक में सुनेंगे मधुर संगीत, फिर आएंगे तुकाराम मांगे सर जी के पास. तीन 4 5 6 6 12 पर्यंत पोहोचलाय. 12 पर्यंत पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 12. आता 12 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पाठलाग करतोय महाराष्ट्र बॉईजचा संघ, त्यांच्या समोर आहे तो सुमित 11चा संघ. त्याच्यामुळे हे षटक आणि अशी सुरुवात तिथेही होती. म्हणजे सुमित 11 पहिला सामना ज्या वेळेला खेळला होता ना त्यावेळेला पहिल्या 2 षटकामध्ये धावा गेलेल्या होत्या. त्याच्यामुळे तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं होतं. आता बघूया पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात, त्याच्यामुळे आता कमबॅक करण्याचा प्रयत्न कसा होतोय. दुसरं षटक आणण्यासाठी नील, ज्याचा उल्लेख मी करतोय ना की पहिल्या मॅचमध्ये 2 षटकामध्ये 22 धावा गेल्या होत्या आणि नंतर येऊन नीलनं फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आता नीलला प्रमोशन मिळाले आणि नील दुसरं षटक आणण्यासाठी आले. हे सगळं होतं. तुम्ही एखाद्या म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करा, कुठेही करा, तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला प्रमोशन मिळतं. त्याच्यामुळे आता प्रमोशन मिळालं नील यांना. 12 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुख्ता रेडी होतोय. स्ट्रायकर गणेश आहेत. 12-16चा मॅच ऑन. हलक्या हातानं ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्ह केल्या कव्हरच्या दिशेनं एक धाव या चेंडूवरती पूर्ण. वेगाने क्षेत्ररक्षक पोचल्यात. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 11 चेंडूचा खेळ आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. सुशांत आहेत आमच्या जोडल्या. झहीरभाई देखील आहेत. तर 3 समालोचक एकाच वेळेला या मॅचचं धावतं समालोचन ऐकवत आहे. सुशांत तुमच्या दिशेने येतोय. पहिलं षटक संमिश्र होतं, झेल सुटला, षटकार आला, धावात झालाय. हे दुसरं षटक आलंय ज्याने नीलनं मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, तो आता गोलंदाजीला आलाय. नक्कीच गौतम यांनी जो षटकार ठोकला त्यानंतर मात्र कुठेतरी मॅचला कलाटणी येताना दिसते. महाराष्ट्र बॉईज संघातर्फे आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू आता मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय आपल्याला. बॅट आणि बॉलचा संपर्कात नाही, सरळ यष्टीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. आता एकदा
निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते, काय सांगतील सर? सही कहा सर जी आपने। 10 गेंदे और 15 रनों की दरकार है। गौतम स्ट्राइक पर है, नॉक स्ट्राइक पर है गणेश। एक बड़ा मुकाबला, नील ने जो कारनामा किया था ना पहले मुकाबले में, क्लास जवाब इस्तेमाल फेंका था आपने लिए, मगर आप अपनी टीम के लिए बहुत जरूरी है। तुरंत सर जी क्या कहना चाहेंगे आप? नाही पहिल्यांदा एकदा केले, आता पुन्हा त्यांना तेच करायचं आहे। पण गौतम गणेश जी माने जीनियस, जी नावाने दोन्ही खेळाडू, हो हे जीनियस आहे। कालच्या मॅचचा रिपीट झालाय, सीन रिपीट झालाय। रात्रीचा प्रहर साईनाथ कोशिंबे वर्सेस राम रतनचा मॅच, 4 चेंडूचा खेळ, 11 धावांची आणि वेळेवरती येऊन हात टाकलाय। बरेच वेळेला हात दाखवून निघून जातात, पण याने हात बरोबर वेगळ्या वेळेला आणलाय, रोखलाय चेंडूला। अप्रतिम अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स। षटकाराचं रूपांतर फक्त काही धावामध्ये झालंय। मॅच रंगात आलाय, मॅच रंगात आलाय। समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, चेंडू जातो जबरदस्त लागून, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय, फील्ड केले प्रशांत, चेंडू फेक होईल तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण केले। त्या 2 धावांसाठी 2 धावा पूर्ण होताना स्कोर जाऊन पोहोचलाय 16 धावा धावफलकावरती। 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडू मध्ये 12 करायचे, 8 चेंडू 12 धावा। नक्कीच अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। सुरेख असा चेंडू होता, चांगला फटका होता, मात्र चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते। समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे 8-12 समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय। पुढचा चेंडू आता मात्र उडवला, पाहूया काय घडतंय। नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल तर 1 बाउन्स कलेक्ट केला, पाहूया किती धावा म्हणजे तर नक्कीच 2 धावा सहज पूर्ण होतात। 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचते, एकंदरीत 18 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट। आता मात्र सामन्याला आपल्याला पाहायला मिळते समीकरण 7 चेंडू आणि 10 धावांची गरज, काय सांगते सर? सही कहा सुशांत सर जी आपने। आने वाली 7 गेंदे 10 रनों की दरकार है महाराष्ट्र बॉयज 11 टीम को, मगर वहां पर बात की जाए तो सुमित 11 टीम को इस मैदान पर आखिरी गेंद पर विशारमन गेंदबाजी करनी होगी। नील गेंदबाजी पर है, गणेश स्ट्राइक पर है, नॉक स्ट्राइक पर गौतम है। क्या वो शॉट लगाया था गौतम ने, मगर डी मिड विकेट के खिलाड़ी की तारीफ करे उतनी कम है। कल का रिप्ले हमें दिखाया है। तो कौन सर जी ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष होगी क्या? बिल्कुल विशेष आहे, खास आहे, खास आहे, खासम खास आहे। या चेंडूवरचा प्रहार, या चेंडूवरचा वार, या चेंडूवरती आलेला मोठा फटका, मॅच महाराष्ट्र बॉयज। तर या चेंडूवरचा विकेट, घडी, माहौल तो बिल्कुल बना है, माहौल बनलाय। मी म्हटलं माहौल बनलाय, माहौल मोठ्या फटक्यांचा की माहौल विकेट, म्हटलं शेवटच्या बॉलवरचा विकेट, विकेट विकेट विकेट। ऐकूया गीत 6-10 मॅच। गडी बाद होत आहे, तर धावफलकावर धावा आहेत त्या 18 आणि शेवटच्या चेंडूवर गडी बाद होऊन आता मात्र सामन्याला कलाटणी मिळते। 6 चेंडू 10चं समीकरण, काय सर? नाही सुशांत, हे 6-10 जर सरळ सांगितलं समजत नाही। प्रत्येकाला वाटतं मॅच सोपा आहे, पण हा साधा नाहीये, फक्त समीकरण 6-10 आहे, 6-10 आहे। त्याच्यामुळे मॅच सोपा नाहीये, साधा नाहीये। जसा मॅचला सुरुवात झाली तसंच आम्ही म्हटलं होतं, हा प्रशांत इथून झेल सुटला। आणि याच्या अगोदर काय घडलं होतं जयभाई, बिलकुल आपके पास आऊंगा। याच्या अगोदर काय होतं, जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे ना तो चेंज झाला होता। जे प्रशांत वाईडिश लॉंग ऑनला स्वीपर कव्हरच्या दिशेने होतं, त्यानं लॉंग ऑफला आणलं होतं। हे चेंज झालं होतं, हे चेंज नाही झालंय, हे चेंज केलं गेलं होतं, त्याच्यामुळे हा झेल टिपला गेलाय। हे प्रेशर सिच्युएशन आहे, हँडल करायला बरोबर पाहिजे, त्याच्यामुळे ते हँडल झालंय। शेवटचं षटक हाताळण्यासाठी बाबू, गौतम, दुसऱ्या बाजूला गणेश बी। बघूया, एक गणेशना पाहिलंय, दुसरे गणेश आल्यात। मी म्हटलं होतं जीवन सुरुवात आहे, जी माने जीनियस, त्याच्यामुळे आता बघूया बाबू। त्यात मी जाहीर तुमच्या दिशेने येतोय, 6 चेंडू 10 धावा। तो कौन सा जी ये बाबू जो गेंदबाज आए ना, ये घाटकोपर के है जरूर है, मगर इसका एक किस्सा थोड़ी देर के बाद आपके सामने लेकर आऊंगा। छोटा पैकेज है, बड़ा धमाका कर सकता है। 6 गेंदे 10 रनों की दरकार है दोस्तों, काम मत जाइए, बने रहिए। ये मुकाबले इस मैदान पर देखे हैं, इन्होंने 7 चेंडू 10 धावा। स्ट्राइक पर गौतम है, नॉक स्ट्राइक पर है गणेश। एक बड़ा मुकाबला है, बाबू गेंदबाजी पर पेशर वाला। और सुभान सदी आपने सही कहा, पेशर इस मैदान पर कौन सी टीम बल्लेबाज झेलेगी ये तो आने वाला समय करेगा। क्या कहना चाहेंगे आप सुशांत सर जी, बोलिए। नक्कीच बाबू येतोय गोलंदाज, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, 10 धावा डिफेंड करायचे आहेत। जसं आता सरांनी सांगितलं जी फॉर जीनियस, तसंच आपण जी फॉर ग्रेट पण पकडू शकतो। पाहूया या मॅच मध्ये कोण ठरतोय ग्रेट।
एक साईडला आहे सुमित 11, तसेच महाराष्ट्र बॉयचं 6-10चं समीकरण. नक्कीच साधा समीकरण नाही मात्र 6-10 असं समीकरण आहे. यस सर. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण ग्रेटनेस तुम्हाला दाखवायचा आहे, तुमच्यातला विशेष दाखवायचा आहे, तुमच्याचा स्पेशल दाखवायचा आहे. तर जसे टॅगलाईन होती ना, हीच ती वेळ आहे तुमचा ग्रेटनेस दाखवण्याची. 6 चेंडू 10 धावा. बाबू पहिला चेंडू बॅटच्या कडे लागतो, चेंडू जातोय पाठीमागून क्षेत्ररक्षकाला वेगाने पोहोचला चेंडूवरती. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्लिप झाले. आज थोडंसं ड्यू फॅक्टर आहे, ज्याचा उल्लेख मी केला होता संध्याकाळच्या सत्रामध्ये. का आज वातावरण वेगळं होतं, थोडंसं ह्युमिडिटी होती, दमटपणा होता, त्याच्यामुळे जे फोरकास्ट ज्याचा 2 सामन्याच्या अगोदर आम्ही उल्लेख केला होता तोही आलाय. आता कहाणी आले, पंचांनी रिफर केलं थर्ड अंपायर, शॉर्ट रन आहे की नाही. जरी शॉर्ट रन असेल तर इथून 9 राहतील, नाही तर 8 राहतील, पण मॅच चांगला आहे. नक्कीच मॅच चांगला आहे. काय सांगते जय सर? सही कहा सर जी, ये दिल की धड़कन तेज है. और जब बाबू गेंदबाजी पर आए, दोस्तों बांद्रा का कोलगेट ग्राउंड, क्या बेहतरीन गेंदबाजी की थी, बेस्ट बॉलर का खिताब लिया था. और आज इस मैदान पर वो कारनामा वो बाबू को करना होगा. मगर दोस्तों कहते हैं ना, वो साल दूसरा था, ये साल दूसरा है, वो मैदान दूसरा था, ये मैदान दूसरा है. आने वाली क्या ये रन एक रन का कम होगा तो फिर वहां पर 5 गेंदे 9 रन बनाने होंगे. ये कंप्लीट होगा 5 गेंदे 8 रन. क्या ये समीकरण आएगा मार्शल बॉयज के सामने? ये चर्चा हमारे थर्ड अंपायर तक आई है और दिल की धड़कन तेज हुई है. ऑनफील्ड अंपायरने आपला निर्णय द्यायचा आहे. ऑनफील्ड अंपायर करणं थोडंसं त्याकडे वन शॉटचा इशारा झाला, कारण तिथे त्यांनी पाहिलं होतं की थोडंसं क्रीजच्या बाहेर आहेत की नाही. आणि जे आपले पिच क्युरेटर आहे माली आहे, त्यांना सूचना आहे ज्यावेळेला हा मॅच संपेल त्यावेळेला प्लीज क्रीज थोडीशी आपण आखून घ्या, कारण बऱ्याच गोष्टी आहेत त्या क्लिअर असणे गरजेचं. 1 शॉट 1 धाव कमी, म्हणजे थोडीशी शॉर्ट झालेली आहे. पण बघा, जरी धाव कमी झाली तरी तुमचा उत्साह, तुमची एनर्जी, तुमची लढण्याची वृत्ती कमी होऊन देऊ नका. कारण एकदा माहिती आहे का, जैसे माहिती आहे ना, मैदान से हारा हुआ आदमी तो जीत सकता है लेकिन मन से हारा नाही जीतेगा. मन हारून देऊ नका. मन उधाण वाऱ्याचं, उंच भरारीचं ते कायम ठेवा. 5 चेंडू 9 धावा. नक्कीच सरांनी उल्लेख केला, तुमचा उत्साह, तुमची एनर्जी कमी होऊ देऊ नका. त्यात मी एक ऍड करतो, ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास सुद्धा कमी ठेवू नका देऊ. नक्कीच 5-9 असं समीकरण. 1 धाव शॉर्ट होती. आता मात्र खुल्या टप्प्याचा चेंडू नक्कीच ऑब्जेक्शन ट्रॅव्हल करतोय. कार्पेट स्वरूपात खेळून गेला चेंडू होता. एकच धाव, चांगली फेकी होते. एका धावात समाधान मानावं लागतं. धाव फलक जाऊन पोहोचते. एकंदरीत 20 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्की सुशांत, जसं तुम्ही उल्लेख, आत्मविश्वास आहे ना सूर्यप्रकाशासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितका चमकाल. त्याच्यामुळे मेहनत करायची आहे. 4 चेंडूचा खेळ आहे. जय भाई, येतो मी तुमच्या दिशेनं. 8 धावांची आवश्यकता. सही कहा दुकान सर जी, 4 गेंदे 8 रन. हर गेंद पर डबल करने हैं आपको रन. वहां पर गणेश एक तरफ गौतम. चर्चा हो रही है, चर्चा होगी तो खर्चा भी होगा. मगर गेंदबाजी पर बाबू छोटा पैकेज है. स्ट्राइक पर बल्लेबाज, ये बल्लेबाजों ने इस मैदान पर बल्लेबाजी का जलवे बिखरे. ये गेंदबाजों को आज बल्लेबाजी का निरार पर गेंदबाजी का जलवा भी करना होगा. बाबू की अगली गेंद गणेश के लिए आती हुई. 4 गेंदे 8 रन. ऑफ स्टंप पर गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर आई ने गेंद लॉन्गर पर आती हुई. तब गेंद को फील्ड किया जाएगा. 1 को 2 में रनआउट का मौका बनेगा क्या? कॉलिंग टूटी थी, खिलाड़ी ने गलती की है. अब ये गलती का एहसास कितना होगा? तुकार सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल आपने सही कहा. गलती कैसी, जैसे कल रविकांत जी ने कहा था, गलती और गलतियां थोड़ा फरक आहे. चुका म्हणजे चूक आणि चुका याच्यामध्ये थोडासा काना मात्राचा आहे, पण त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम फार मोठा असतो. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जसं त्याचे देखील चांगला उल्लेख केला, आत्मविश्वास, तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. म्हणजे जसं एक गाणं आहे ना, हम होंगे कामयाब एक दिन, आम्ही यशस्वी होऊ, आम्ही कामयाब होऊ, हे प्रत्येकाने स्वतःला सांगायचं आहे. 3-6चा मॅच व्हेरी इम्पॉर्टंट चेंडू आहे, फार महत्वाचा चेंडू आहे. इथून सामना फिरू शकतो, सामना फिरू शकतो, जाऊ शकतो. झेल 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 सुटलाय, झेल सुटलाय, झेल सुटलाय, पण धाबा दही आलाय. बरंच काय घडलंय. हा मै तू मै झालंय. गाणं ऐकू येऊया. 2-5. आपल्या डीजे वाल्याने बरोबर लागलाय. आ देखे किसमें कितना है दम. दम नाही तर दमखम. पण पुढचं वाक्य मधवत आहेत ना, जम के रखना कदम, कदम कदम पे तुमको कामयाबी मिलेगी मिलेगी मिलेगी, जम के रखना. येतो मी तुमच्या दिशेनं. हा महत्वाचा विकेट धाबा झालाय. 2 चेंडूचा खेळ आहे. 5 धावांची आवश्यकता. नक्कीच जसं
गोलंदाजीचं कौतुक केलं होतं झहीरभाई यांनी, बाबू याविषयी कौतुक केलं होतं, तसंच अगदी रोखून ठेवलंय फलंदाजांना बाबू यांनी. मात्र थोडीशी कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ भेटत नाहीये. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात यश मिळत आहे, विकेटचं पतन होत आहे. आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 5 धावा. सही कहा सुशांत जी, आने वाली 2 गेंदे 5 रनों की दरकार है. मैच ऑन, टीवी ऑन रखिए दोस्तों. ये क्रिकेट का खेल है, कभी पलटवार, कभी उधर तो कभी इधर वाला. ये क्षमता वाला खेल है, ताकत वाला खेल है. दिमाग की बत्ती को भी जलाना होगा. मगर कहते हैं ना, यहाँ पर मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. तो कौन सा जी 2 गेंदे 5 रन, ये गेंद दोनों टीमों के लिए न्यायक होगी. बिल्कुल, आप हमेशा कहते हैं हौसला बनेगा तो घोसला बनेगा, हौसला होगा तो घोसला बनेगा. 2-5, 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. हौसला बनेगा, घोसला बनेगा. बराच वेळ चेंडू हवेत आहे. स्वतः बाबू पोचतोय की नाही, थोडा लांब राहिलाय. तर चेंडू फेक देखील झाले. आता कहाणी आले, 1 चेंडूचा खेळ आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. 1, 2, 3. सही कहा सर जी आपने. लाजवाब मुकाबला चलता हुआ. सुशांत जी 1 बॉल 3 कंपल्सरी चेस. कौन जीतेगा इस मुकाबले को? सुमित 11 महाराष्ट्र बॉयज. लाजवाब मुकाबला है, दोनों टीमों को देंगे बधाइयां. सुशांत जी क्या कहना चाहेंगे आप? आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहिला होता, मला आठवतंय 1-2 असताना एक खराब क्षेत्र कारणास्तव तो सामना जिंकला होता. तसंच काही समीकरण 1-3चं असेल. सर तुम्ही काय सांगतील? नाही, दोन्ही बाजूला 50-50 वाला मुकाबला आहे. मागचा मॅच ज्याचे सुशांत तुम्ही आठवण करून दिली आहे, मागचा मॅच 1-2 होता, 1/2. आता ये ट्रिपल राईस वाला काम आहे, 1/3 आहे. हे ट्रिपल राईस, हे 1/2 होता, आता हे ट्रिपल राईस वाला काय खेळ आहे, त्याच्यामुळे हाही मजा येणार आहे या मॅचला. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. गौतम ऑन स्ट्राईक, गौतम 1-3 कंपल्सरी चेसिंग आहे. 1-3चा मॅच आहे. बाबू आता पण चांगले षटक त्याने हाताळले. 5 चेंडूवरती 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. गौतमनं 12 धावांची खेळी साकारली आहे. 12चे खेळी साकारले, पण एक तुम्हाला फटका खेळायचा आहे. शेवटचा चेंडू आहे. बाबू तुम्हाला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. 1-3 टाळ्यांचा गजर येणार आहे. टाळ्यांचा गजर 1-3 टाळ्यांचा गजर विकेट गॉन. बाबू सामना जिंकला तो म्हणजे महाराष्ट्र बॉईज संघ, सुमित 11 संघाने. आणि हार्ड लक महाराष्ट्र बॉईज, आपण इथे या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. NCC नारंगी क्रिकेट क्लब आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. तसंच कॉंग्रॅच्युलेशन टू द सुमित 11. शेवटच्या क्षणी बिल्कुल जहीर भाई आप बता सकते हो, घाटकोपर के खिलाड़ी ने, आपने सही कहा था, छोटा पैक बड़ा धमाका, मतलब बड़े में है तो बड़े में है, छोटे में या, बिल्कुल आपने सही कहा है. तो मजा येणार आहे, कारण बाबूने शेवटच्या क्षणी वाढणारं दडपण, वाढणारं प्रेशर हँडल केलं. आणि या खेळाडूचंही कौतुक आहे ज्यानं झेल टिपला आहे, कारण प्रेशर तिथेही कमी नव्हता. सर जी वाकई में बाबू का एक मुकाबला हमें याद है, बांद्रा का मैदान था कोलगेट ग्राउंड पर, और 6 बॉल 9 रन की जरूरत थी. यहाँ पर 6 गेंदे 10 रन की जरूरत थी. वहां पर भी अभी ये मुकाबला 2 रनों से जीता है, वहां पर 4 रनों से मुकाबला जीता था. वेल बाबू, वेल बॉल, और वाकई में एक लाजवाब मुकाबला.